समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा चराचरात वास करणारे भगवंताचे चिद्विलास निश्चित स्वरूपीने आदिमय आदि शक्तिमय मुक्त यांच्या असीम कृपेने आज संत जीवनावरती, संत साहित्यावरती, संत चरित्रावरती, संत विचारांवरती, संत मार्गदर्शनावरती, संतांच्या अवतार कार्याबद्दल, संत ज्यासाठी या जगामध्ये अवतीर्ण होतात, संत विचार आणि समाज याच्यावरती आपण बोलणार आहोत। परमार्थात दोन गोष्टींना फार महत्व आहे, एक देव आणि दुसरे आहे संत। कोणताही धर्म व संप्रदाय जीवाच्या कल्याणासाठी असतो, त्यासाठी प्रत्येक धर्म आणि संप्रदायात उपास्य दैवत आणि मार्गदर्शक संत महत्वाचे असतात। उपास्य दैवताची जाणीव व्हावी आणि उपासनेची पद्धती कळावी यासाठी संत मार्गदर्शक असतात। वारकरी संप्रदायाचं भगवान पंढरीश परमात्मा भगवान श्री विठ्ठल दैवत आहे। विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पूर्ण पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे। याचप्रमाणे ज्ञानोबा राय, नामदेव राय, नाथराय, मुक्ताबाई, जनाबाई आदी अनेक संत पुरुष, जगद्गुरु तुकोबा राय, निडोबा राय, गोरोबा राय, चोखोबा राय, हे अनेक संत या वारकरी संप्रदायाला लाभलेत। सगळ्या जाती धर्माचे संत वारकरी संप्रदायात झाले। अशा संतांना भगवंताचं स्वरूप, भगवंताचं रूप, भगवंताचाच अवतार मानल्या गेलं। संतांना कुठे आईची, मायबापाची उपमा दिली, तुम्ही संत मायबाप कृपावंत। वर्णन करताना काही वेळा भावना शब्दाने पूर्ण प्रकट होण्यासारख्या नसतात, कारण आपल्याला जे वर्णन करायचं आहे त्याचा शब्द सापडत नाही, मग दृष्टांताने किंवा उपमेने त्याचं वर्णन करावं लागतं। उदाहरणार्थ, एखादा खूप रागीट असेल तर त्याचं वर्णन करायचं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही खूप जमदग्नी आहात, दुर्वासासारखे क्रोधिष्ठ आहेत, असं त्या ठिकाणी वर्णन त्याचं केलं जातं, उपमा दिल्या जाते। किंवा एखादी खूप शूर असेल, धर्मनिष्ठ असेल तर त्यांना छत्रपती धर्मवीर शंभूराज यांची उपमा दिल्या जाते। धर्माबद्दल तुम्ही धर्मवीर आहात। एखादा शूर असेल तर महाराणा प्रतापांसारखा त्या ठिकाणी उपमा देऊन त्यांचे गौरव केला जातो। दानशूर असेल तर कर्णासारखा म्हटला जातो, धनवान असेल तर कुबेरासारखा आदी उपमा देऊन त्याचं वर्णन केलं जात असतं। त्याचप्रमाणे संतांचं स्वरूप आणि त्यांचं कार्य, दिव्यत्वाचं मोजमाप, वर्णन याचा विचार करू लागल्यानंतर त्यांना नेमकं म्हणायचं काय यासाठी शब्द सापडत नाही। अशा वेळी त्यांना काय उपमा द्यायची, त्यांना देण्याकरता मायबाप ही एकच उपमा योग्य आहे असं संतांना वेळोवेळी वाटतं। आणि म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुकोबारायांनी संतांना मायबापाची उपमा देऊन वर्णन केले आहे। साहित्यशास्त्रामध्ये उपमा हे एक अलंकार आहे। एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं जिथे वर्णन केलं जातं त्याला उपमा अलंकार म्हणतात। अर्थात उपमानाचे गुण उपमेयात असतात। माय म्हणजे माता किंवा आई, बाप म्हणजे पिता किंवा वडील। आता इथे मायबापांचे गुण विचारात घेणं आवश्यक आहे। आईच्या ठिकाणी लेकराच्या हितासाठी कळवळा असतो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, किंबहुना धरुर्धरा, जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा। संप्रदायामध्ये दृष्टांत देत असताना पुराणातली, जुन्या काळातली कथा सांगितली जाते। एका पुरुषाला दोन भार्या आहेत, दोघींना संतती नाही। कालांतराने एकीला संतती झाली,
संतती झाल्यानंतर जी दुसरी होती तिला मुलबाळ नाही, कालांतराने तिलाही त्या ठिकाणी त्याच कालखंडामध्ये मुलगी झाली. एकीला मुलगा झाला, मोठीला मुलगा झाला, दादी धाकटी होती तिला कन्या झाली. आता पुरुष प्रधान संस्कृती समाजामध्ये मुलाचं महत्व अधिक आहे, तेवढं मुलीला नाही असं मुलीच्या आईला वाटू लागलं. त्यामुळे आता दवाखान्यामध्येच जिथे ते बाळ जन्माला, सुतिकागृह म्हणा, दवाखाना म्हणा, त्या काळचा असणारा दवाखाना, वैद्य असेल किंवा त्या महालामध्ये जे बाळ जन्माला आलं, दोघींनी आदला बदल केली आणि भांडण सुरू झालं. वाद विकोपाला गेला. ती म्हणायची मुलगा माझा आहे, दुसरी म्हणायची मुलगा माझा आहे. शेवटी वडिलाच्या मुलालाही पेच पडला की आता नेमका हा मुलगा आहे तरी कुणाचा, त्यालाही माहित नव्हतं. हा वाद न्यायालयामध्ये प्रविष्ट झाला, न्यायालयामध्ये गेला. दोघी आपापला दावा मुलावरती सांगायला लागला की हा माझा मुलगा आहे, ती म्हणायची माझा मुलगा आहे. तर न्यायाधीशाला कळत नव्हतं की आता नेमका याच्यातून मार्ग काय काढायचा. त्यावेळेस न्यायाधीशाने सांगितलं ठीक आहे, तुम्ही दोघे भांडू नका, तुम्ही दोघी सांगतायत मुलगा माझा आहे, ती म्हणते मुलगा माझा आहे, ही म्हणते मुलगा माझा आहे, मी तर आता फक्त एकच करू शकतो, तुम्ही दोघा दावा सांगतायत, या मुलाला समोर ठेवा. न्यायाधीशाने सांगितलं तलवार घ्या, या लेकराचे 2 तुकडे करा आणि दोघींना अर्धा अर्धा वाटून द्या. जो व्हायचा तोच परिणाम झाला. त्या लेकराची जी खरी आई होती, जी माता होती, ती धावत आली, तिने न्यायाधीशाचे पाय पडले, सांगितलं साहेब जरी मुलगा माझा असला पण ती म्हणते मुलगा माझा आहे, मला तो मुलगा मारायचा नाही, कापायचा नाही, त्याचे 2 तुकडे करायचे नाही, तो कुठेही राहो, कसाही राहो, जिवंत राहो, सुखी राहो, समाधानी राहो, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि न्यायाधीशांनी निकाल दिला की त्याची खरी माता तीच आहे जिला त्याच्या हिताचा कळवळ आहे, आणि त्या मातेला तो मुलगा न्यायाधीशांनी सुपूर्द केला. इथे आईच्या कर्तृत्वाचं, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्यक्ती आईप्रमाणे बापाच्याही ठिकाणी आपल्याला काही गुणविशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बाप शिराणी तरी ते शारंगपाणी फळा आली, ज्ञानोबराय म्हणतात. आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते. जगामध्ये अशी एकमेव व्यक्ती आहे की जी हार पत्कारते, पराभव स्वीकार करते फक्त आपल्या मुलासाठी. माझ्या मुलानं मोठं व्हावं, शिकावं, खूप मोठं व्हावं, माझ्यापेक्षा खूप मोठं व्हावं, जे कष्ट, जे हालापेष्टा, जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते दुःख माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये, ही प्रत्येक बापाची अपेक्षा असते. आईप्रमाणे बापाच्या अंतःकरणामध्ये देखील पुत्राबद्दल कळवळा पाहायला मिळतो. महाभारतामध्ये अभिमन्यूसाठी अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला न मारलं तर मी अग्निकाष्ट भक्षण करेल अशी प्रतिज्ञा केली होती. भगवान श्रीकृष्णाने हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवून अर्जुनाचं प्राणरक्षण केलं. हा भाग वेगळा, पण ही बापाची मुलासाठी असणारी आत्यंतिक तळमळच आहे ना. ध्रुवाचे कल्याण करणारी माता सुनीते, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आऊसाहेब जिजाबाई, पुत्र अलर्क याला बोध करणारी मदालसा, शुकदेवांना भागवत संहिता देऊन पुत्राचा महिमा मंडन करणारे महर्षी व्यास, श्वेत केतूला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून पूर्णता देणारे उद्दालक ऋषी, अशी अनेक उदाहरणे पाहता पुत्राच्या कल्याणामध्ये माता पित्यांची महत्वाची भूमिका दिसून येते. वेदामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलंय. पुराणामध्ये मातेला तीर्थमय आणि पित्याला देवमय असं म्हटलेलं आहे. सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरम तस्मातम सर्वे यत्नेत पूजयेत. पद्मपुराणामध्ये याचं वर्णन येतं. पद्मपुराण असं म्हणतो, आई बापाची महती प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक ग्रंथकर्त्यांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारे जीवनात माता पित्यांचा महिमा आहे. त्यांच्या ठिकाणी पुत्र संबंधाने कळवळा आणि कृपा आहे. तथापि लौकिकामध्ये माता पित्यांच्या ठिकाणी काही प्रमाणात त्रुटी दिसून येतात. तुकोबराय सांगतात, त्रुटी क्रमांक 1, लावनिया मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरे.
संसाराचा मोह निर्माण करून अंतकाळी सगळे सोडविना बंधू पाठाची बहीण या भंगाम तुकोबराय सांगतात. त्रुटी नंबर 2, त्यांच्यामध्ये अपपर भाव असतो. उदाहरणार्थ कैकई असेल, सुरुची असेल, गांधारी असेल. आपुलियाचा कळवळा अनेका बाळा वरी नाही, तुकोबराय सांगतात. त्रुटी क्रमांक 3, मायबाप सांभाळती, लोभा कारणे पाळती. त्याच्यानंतर शेवटी तुकोबराय सांगतात, लौकिक माता पित्यांना कळवळा असला तरी त्यांना पुत्राच्या कल्याणाचे ज्ञान नसते, त्यामुळे ते संततीचे पूर्णतः कल्याण करू शकत नाही. हित नाही ठावे जननी जनका, डावीला लौकिकाचारती. आंधळ्याचे काठी लागले आंधळे, घात एके वेळे पुढे मागे. अशा प्रकारच्या त्रुटी लौकिक माता पित्यांमध्ये दिसून येतात. ह्या त्रुटी खऱ्या संतांमध्ये नसतात. त्यांना कल्याणाचंही ज्ञान असतं, शिवाय सर्व जीव मात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये समभाव असतो. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देखी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजजे जो आदि पुरुखी अखंडित. जीवाच्या कल्याणाचं ज्ञान आणि भूतमात्राच्या कळवळी विषयीचा कळवळा त्यांच्या ठिकाणी असल्या कारणामुळे संतांना मायबापाची उपमा खऱ्या अर्थानं दिलेली शोभते. आणि म्हणून ज्ञानोबरायांना सगळ्यांनी माऊली म्हटलं. साधकाचा मायबाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि म्हणून मायबाप बऱ्याच ठिकाणी संतांना जगद्गुरु तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, आदिगुरु सगळे संत असतील, यांनी संतांना मायबापाची उपमा दिली आहे. आणि तुम्ही कृपावंत मायबाप आहात. कृपावंत ही विशेषण संतांना लावलेलं आहे. कृपावंत म्हणजे कृपाळू, दयाळू. कृपा करण्याचं सामर्थ्य, कल्याणाचं ज्ञान व स्वभाव औदार्य या 2 गोष्टी कृपावंतांच्या ठिकाणी असाव्या लागतात. ज्ञानराज माऊलींच्या ठिकाणी सर्वच आहे. म्हणून पशुवरही कृपा केली. सच्चिदानंद बाबांना त्यांनी जिवंत करून ग्रंथ लिहून दिलं. श्रेयचा पुरुष केला. होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निजबोध. जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू, नामस्मरण तुमच्या तुटे भवबंधू. निळोबऱ्या ज्ञानोबऱ्यांबद्दल बोलतायत. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कैवल्य कनकाच्या दाना, सोन कळसी थोरासाना. द्रष्टाच्या दर्शना पाढाऊ जो, आणि तू बापू तुझी माय. ही बोलीना स्तुती होय, डिंपो पाधिक आहे विटाळू तेथे. या संतांचे हे देणे, कल्प तरुहुनी दुने. परिसा परिसगाद देणे चिंतामणी ठेंगणा. अशा कृपावंत मायबापांची कीर्ती वेळोवेळी संतांनी साहित्यामध्ये तोंड भरून स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते. संतांचा महिमा अकालनीय आहे, अवर्णनीय आहे, वर्णनातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही तेथे. संतांचा महिमा संपूर्णता लक्ष देण्याकरता आपणच संत. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो. कारण भक्तच भक्तांचा महिमा जाणू शकतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांची. अशा संतांकडे बघून आपल्याला पतित म्हणतात. वास्तविक जगद्गुरु तुकोबराय आदिगुरु सगळ्या संतांनी स्वतःकडे लिनता घेतलेली आहे. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबरायांच्या आरतीमध्ये म्हणतात, तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकियासे आले. म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. एवढे उत्तुंग स्वरूपाचं वर्णन करण्याचं कारण एवढंच घडलेली सत्य घटना स्वतः रामेश्वर शास्त्रींना आलेला जगद्गुरु तुकोबरायांचा अनुभव. अनगडशाह फकीराने दिलेल्या शापामुळे रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यातून मुक्ती मिळवण्याकरता ते आळंदीला ज्ञानोबरायांना शरण गेले. ज्ञानोबरायांना आपण देहूला जगद्गुरु तुकोबरायांकडे जाऊन त्यांना शरणागत व्हावं हा सल्ला दिला. ते देहूला आले आणि तुकोबरायांनी त्यांच्याकरता त्यांच्या शरीराचा दाह निरसन होण्याकरता अभंगले. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. या न्यायाने त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला.
आवडेल जीवा जीवाचे परी सकळांतरी एक भाव तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जे ते येणे अनुभवे. महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील अक्षरे वाचले रामेश्वर भट्टांच्या शरीराचा दाह शांत झाला. एवढं विलक्षण सामर्थ्य महाराजांचं केवळ शब्दामध्ये. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न. यावरून जगद्गुरु तुकोबऱ्यांची योग्यता सामर्थ्य किती मोठं होतं याची कल्पना, त्यांचा अधिकार किती मोठा होता हे ध्यानात येते. तरी सुद्धा ते स्वतःला पतित म्हणतात. पतित 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 परिमित्रिवाचा पतित. किंवा मज पामराये काय थोरपण पायीचे वाहन पायीवरी. ते ज्ञानोबरायांच्या समोर अधिकरून सगळ्या संत मांदियांच्या समोर स्वतःला कमी लेखतात, पतित म्हणतात. आपलं स्वरूप आणि कार्य माझ्या बुद्धीला आकलन होणं शक्य नाही, ती समजण्याची माझी पात्रता नाही, म्हणून तुमची मी काय कीर्ती वर्णन करू. म्हणून वेळोवेळी जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरा आदी करून सगळ्या संतांचं कीर्ती वर्णन करताना तोंड भरून स्तुती केली. महाराजांच्या डोळ्यासमोर संतांचं अवतार कार्य. संत अवतार घेतात कशासाठी? उद्धरावे जन जळ जीवा. अवतर ती अवतार. अवतार म्हणजे अवतरणे, प्रादुर्भाव होणे, देवादिकांचे अथवा संत महात्म्यांचे अन्य रूपाने पृथ्वीवरती येणे म्हणजेच अवतार घेणे. असं देवाचे आणि संतांचे अवतार प्रसंगाने होतात, अशी भागवत धर्माची मान्यता आहे आपल्या. या ठिकाणी देवाच्या अवतार संबंधी चर्चेचं कारण नाही, तथापि संतांच्या अवताराचा विषय असल्या कारणामुळे आपण त्याच्यावरती बोलत आहोत. देवाबरोबर संतांचे अवतार होतात आणि संतांच्यासाठी देवाचेही अवतार या भूतलावरती होतात असं दिसून येतं. म्हणून दोन्हीचा विचार आवश्यक आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील उक्तीप्रमाणे जगद्गुरुच एका ठिकाणी तुकोबराय वर्णन करतात की आम्ही वैकुंठात भगवंताच्या सोबत राहतो. आम्ही वैकुंठवासी. परमात्मा वैकुंठातून येतात, संत वैकुंठातून येतात. जसा परमात्मा वैकुंठातून भूतलावरती अवतरण होतो, महाराज म्हणतात आम्ही सुद्धा त्याच्यासोबत वैकुंठातूनच भूतलावरती अवतरण होतो. जसा परमात्मा आपला अवतार कार्य संपन्न करून वैकुंठाला निज धामाला जातो, तसं आम्ही सुद्धा या ठिकाणी देवाच्या सोबत वैकुंठाला जात असतो. अर्थातच देवाच्या प्रत्येक अवतारात आम्ही भक्त सुद्धा भगवंताच्या सोबतच असतो. जातो येतो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवना. महाराज एका ठिकाणी सांगतात आम्ही हरीचे सवंगडी जुने ठाईचे वेळे वागडे हाती धरुणीकडे पाठी सवे वागविले म्हणून भिन्न भेद नाही देवा एक देही नाही झालो काही एका एक वेगळी निद्रा होत करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. श्रीहरी क्षीरसागरामध्ये नारायण रूपाने झोप घेत असता आम्ही त्याच्या पायाजवळ शेष गरुड या रूपाने होतो. त्रेतायुगामध्ये भगवान राम रूपामध्ये असताना रावणाशी त्यांनी युद्ध करून लंका घेतली, तेव्हा मी वानराच्या रूपाने आम्ही त्याच्या सोबत होतो. द्वापार युगात कृष्ण रूपाने गाई वासर चालित होतो, तेव्हा आम्ही त्याच्या सोबत गोपाळांच्या रूपाने वृंदावनात फिरत होतो. याप्रमाणे देव भक्त दोघी अवतार प्रसंगी एकमेकाच्या सोबतच राहतात. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानराच्या फौजा. आता तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. देवाच्या जन्माला अवतार म्हणतात आणि भक्ताच्या जन्माला संसार म्हणतात, पण दोघांचं तात्पर्य एकच आहे. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. ज्या कार्यासाठी भगवान अवतार घेतात त्याच कार्यासाठी संत अवतार घेतात, किंबहुना साधू देवाचंच कार्य करत असतात, असं महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. भगवंताचं कार्य आहे धर्मरक्षणाचं आणि संतांचं कार्य सुद्धा तेच आहे. देवाचं कार्य यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. हे भरतवंशजा, हे भारता, हे अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, धर्माला उतरती काळ लागते, दुबळेपणा येतो, अधर्माची प्रबलता होते, त्यावेळी मी स्वतःच रूप प्रकट करून सगुण साकार होऊन अर्थात प्रकट होतो. कृष्ण मे नम वेही तमात्मा नम खिलात्मनाम जगद्विताय सोप्यात्र देवाधाती माया. भगवान श्रीकृष्ण सर्व आत्म्याचा आत्मा असून जगाच्या कल्याणासाठी मायेचा आश्रय घेऊन ते देह धारण करण्यासारखे वाटतात. ते वेळी आपले चेनी कैवारे मी साकार भवनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गाळून निघाले.
दैत्यांची कुळे नाशी, साधूचा मान गिवसी, धर्माशी नीतीशी शेज भरी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळसी भक्त जना. याच कार्यासाठी साधूही अवतार घेतात. धर्माची वाटमुळे अधर्माचे शिग चढे, ते आम्हा येणे घडे संसार स्थिती. देव आणि संत दोघांचंही कार्य सारखंच आहे, तरी दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये मात्र थोडा फरक आहे. थोडा नाही, बराच फरक आहे. भगवान आपल्या भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपुलिया कळवळा अनिका बाळावरी नाही. भगवंताचा आपल्या भक्तांच्या संबंधानं असंच आहे. देव भक्ताचं रक्षण करतो, दृष्टांचा संहार करतो. ये यथाम माम प्रपद्यन्ते तास्थैव भजाम्यहम. श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारदांजवळ बाबा वसुदेव बोलतात, भूतानाम देवचरितम दुःखाय च सुखाय च, सुखायेव हि साधूनाम तादृशात् मच्चित्तात्मनाम, भजन्ति ये यथा देवान देवा अपि तथैव तानम, छायेव कर्म सचिवा साधवो दीनवत्सलः. देवतांचंच वर्तन काही प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होतं, परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व मात्रांच्या कल्याणासाठी असते. लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांच्या प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात, परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात. ते सर्वांनाच आपलं समजत, सर्वांना सारखे समजत असतात. विशेषतः ते अनाथांवरती अधिक माया करणारे असतात. सर्वांना सन्मार्ग सांगणारे साधूंचा स्वभाव असतो. तुकोबा महाराजांना भजन कीर्तनाचा मोठा आनंद होता. भगवत नामचिंतनाचा छंद, रात्रंदिवस हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दिनरजन्याचे धंदा. त्यांच्याकडे जाणारा एक लोहगावचा कासार होता. त्याची वृत्ती भजनामध्ये तुकोबारांच्या संगतीमध्ये रंगली. तो आपल्या घरी काकडा हरिपाठ भजन करू लागला. त्यांच्या पत्नीला ते बरं वाटेना. तुकोबांनी आपल्या नवऱ्याला बिघडवलं असं त्या माऊलीला वाटू लागलं, म्हणून तिने एक कारस्थान रचलं. नवऱ्याला सांगितलं की महाराजांना आजचं जेवणाचं निमंत्रण द्या. जगद्गुरु तुकोबारायांना निमंत्रण दिलं. साधुसेनेकडे दुर्जनाची बुद्धी. महाराजांना बोलवलं, जेवण झालं, रात्री भजन कीर्तन झालं. महाराजांना विनंती केली, आता घरी कशाला जातात, मुक्काम करा. महाराज सरळ मनाने तिथे थांबलेत. सकाळच्या वेळी स्नानाला त्या पत्नीने आग्रह केला की तुम्ही इथंच थांबा, स्नान करून जा. सकाळच्या वेळ होती. तुकोबाराय उठले. स्नानासाठी तिने उकडतं पाणी चुलीवरती ठेवलं. पाणी गरम होतं, उकडतं होतं. तुकोबाराय स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेले. स्नानाला बसले आणि त्या कासाराच्या पत्नीने ते उकडतं पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. तेव्हा महाराज कळवळले आणि देवाचा धावा करू लागले. जडे माझे काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, पेटली सकळ कांती रोमावळी, नावरे हे होळी दहन जाते. हे संकट त्यांच्यावरती कशामुळे आले तर सन्मार्गात शिकवल्यामुळे म्हणावं लागेल. देहूचे मंबाजी बुवा वैर करत असूनही महाराजांनी त्यांना चांगली शिकवण दिली. हे संतांचं कार्य आहे. भगवान दृष्टांना मारून टाकतात, परंतु संत दृष्टांना मारत नसून त्यांच्यातून केवळ दुर्गुणांना मारण्याचा प्रयत्न करतात. असं का करतात तर येतो कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, ऐशी कळवळ्याची जातीने करी लाभावी न प्रीती. अशा जीवांच्या उद्धारासाठी संत अवतार घेतात असं महाराज वेळोवेळी आपल्याला सांगतात. संतांचा अवतार अज्ञानी जनाचा, पातकी जीवांचा आणि जड बुद्धीच्या प्राणांच्या उद्धारासाठी असतो. श्रीमद शंकराचार्यांनी त्रोटकावरती कृपा केली. तो अत्यंत मंद बुद्धीचा होता. पुढे त्याला त्रोटकाचार्य असं संबोधण्यात आलं. त्यानंतर तो गुरुकुलातील साधकांना पाठ शिकवण्या एवढा ज्ञानी झाला. श्री संत एकनाथ महाराजांकडे गावबा नावाचा एक पुरणपोळ्या खाणारा मंद बुद्धीचा असा त्या ठिकाणी एक सेवक होता. खाण्यात ओस्ताद भोजन भाऊ भोजन भट्ट. त्याच्या मस्तकावरती नाथ महाराजांनी कृपेचा वरदहस्त ठेवला.
तर त्यांनी त्याला भावार्थ रामायणाचा उत्तरकांड लिहिण्यासाठी समर्थ केलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. त्याला आज्ञा केली तर तो वेद बोलू लागला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा, म्हैसीपुत्रामुखी बोलविणे श्रुती. एवढं महान कार्य, भगवत कार्य, पवित्र कार्य संतांच्या हातून. जड जीवांचा उद्धार करतात म्हणजे काय करतात? नेमकं त्या ठिकाणी संत जडजीवांचा उद्धार करून साधतात तरी काय? देवाचा अवतार कार्य भगवद्गीतेमध्ये 3च प्रकारचं सांगितलं आहे. साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश, धर्माची संस्थापना. परंतु संतांचं अवतार कार्य आत्मसुख वाढावया, भक्ती वाढावया, श्रद्धाभाव वाढावया, वर्णाश्रम धर्म वाढावया, कुळधर्म वाढावया आणि भगवत नाम चिंतन वाढवणे, हे 6 प्रकारचं कार्य संत आपल्या अवतार कार्यामध्ये करत असतात. आत्मसुख आणि विषयी सुख हे 2 प्रकारचे सुख सांगता येण्यासारखे आहेत. विषय सुखात अनेक दोष आहेत. एकतर ते इंद्रिय विषय संयोगाविना प्राप्त होत नाही व एखाद्याला मिळाले तरी त्याची तृप्ती होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. या उलट ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झाली अशा महात्मा संसारामध्ये राहून कशाची इच्छा करीत नाही. तरी आत्मसुखाची गोडिया विटे जोका सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही, ज्ञानोबराय म्हणतात. अशा आत्मसुखाकडे जीवाची प्रवृत्ती व्हावी यासाठी साधू पुरुष कार्य करत असतात. ईश्वर भक्ती वाढवण्याकरता संत कार्य करीत असतात. संसाराची आसक्ती जीवाच्या ठिकाणी स्वभावताच असते. वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना, स्वभाव सकळ जना, सदा जाण सर्वांशी. परंतु यामध्ये जीवाचं कल्याण होणे कदापि शक्य नाही. केवळ ईश्वर भक्तीमध्ये जीवाचं पूर्णतः कल्याण आहे. भक्ती करणाऱ्याचं जीवन धन्य आहे. सुखी जीवन पाहिजे तर भक्ती करायलाच पाहिजे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, जो भजजे आदिपुरुषी अखंडित. म्हणून भगवत भक्ती वाढवण्याकरता संत जगतामध्ये अवतीर्ण होत असतात. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिघाला भक्तीपंथी जगा देतो. कलियुगामध्ये देवाचं नाम घेणं ही नामभक्ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. वेदशास्त्रे, पुराण, संत वाङ्मय या सर्वांनीच नाम संकीर्तन करायला सांगितलेलं आहे. नाम गाऊ नाम विठोबाला बाहू, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. अशा प्रकारे पांडुरंगाची भक्ती तसंच विठोबाचं नाम महात्म्य वाढवण्याकरता हे सांगून ते जगाचं पालन करतात. हे एवढ्यासाठी संत जगत कल्याण करण्यासाठी, जड जीवांना तारण्यासाठी, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी, विषय सुखामध्ये गुरफटलेल्या जीवांना सन्मार्ग दाखवून भगवत प्राप्ती करून देण्यासाठी, ईश्वराची कृपा संपादित करण्यासाठी, धर्म वाढवण्याकरता, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, एवढ्यासाठी संतांचा अवतार असतो जगताकारण. मी आता एवढंच सांगेल. आग लगे आसमान में झरझर गिरे संसार, आग लगे आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. म्हणून संतांचे विचार या संकटामध्ये, या महामारीमध्ये आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यांचं कार्य, त्यांचं स्वरूप, त्यांचं चरित्र, त्यांचा अवतार हे सगळं त्या ठिकाणी दैदिप्यमान आहे. भगवत कार्यासाठी ते येतात. जड जनावरती कल्याण करण्यासाठी ते येत असतात. म्हणून त्या संतांना एकदा स्मरण करू. ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती